जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत। भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संपर्क साधला जातोय। सत्तेसाठी एकत्रित येऊन काम करू अशी विनंती करण्यात येत आहे। मात्र सेनेने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून आमदार सुहास बाबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि पाठिंब्याबाबत चर्चा करतील। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेबाबत मुंबईत रविवारी बैठक होणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपला या दोघांनाही सत्तेसाठी बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत। भाजप आणि आघाडीकडून शिवसेनेशी संपर्क साधण्यासाठी गळ घातला जातोय। सेनेकडे 7 जागा आहेत, त्यामुळे आमदार बाबर यांच्याशी दोन्ही गटाचे नेते संपर्क साधत आहेत। एकत्रित येऊन काम करण्याचा आग्रह धरला जातोय। मात्र सेनेकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। निवडणुकीत आटपाडी आणि खानापूर तालुक्यात जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला होता, त्यामुळे भाजप नेत्यांविषयी सेनेची नाराजी असल्याचं स्पष्ट दिसतं। सेनेची भूमिका स्पष्ट करण्यापूर्वी आमदार बाबर हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी सोमवारी अथवा मंगळवारी भेट घेणार आहेत। त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतील। दरम्यान सत्तेत सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने अध्यक्षपदाचा दावा केला जात असल्याची चर्चा आहे।